हे काय? हे काय आहे बंटी? ताई हळू बोल. उगाच वर्षाला आणि जया काकाला जाग येईल. अच्छा, त्यांच्या झोपेची इतकी काळजी वाटते तुला? हा? आणि ते माझी झोप उडाले त्याचं काय? अगं ताई, मी तुमची झोप उडू नये, तुम्हाला जास्त त्रास होऊ नये म्हणून सॉलिड काळजी घेतो. आवाज करत नाही, लाईट लावत नाही. अरे पण हे सर्व करण्यापेक्षा या पैशाचा नाद सोडलास तर? हे बघ बंटी, मी हात जोडते. अरे अरे अशा मार्गाने पैसे कमवणं बंद कर. सर्वांना शांत झोप लागेल रे, आणि तुलाही लागेल. ऐक माझं बंटी. बंटी, अरे तुझं मन शांत आणि स्थिर होईल रे. ताई, माझं मन शांत आहे, स्थिर आहे, आणि मी जे काही करतो ना हे मला बरोबर माहिती. निर्लज्ज झालायस तू, निर्लज्ज कोडगा. अरे मी तुला माझा मुलगा मानला, पण मी तुला काहीच देऊ शकले नाही रे. सभ्य आणि सुसंस्कृत समाजाचे कुठलेही आचार विचार मी तुझ्यात रुजवू शकले नाही. नापास झाले रे मी, नापास. ताई, ताई, तुला इतकं का वाईट वाटतंय तेच कळत नाहीये मला. मला वाटतं तुझ्या आणि माझ्या भेजातच खूप फरक असणार. पण एक सांगतो, अगदी मनापासून, तू माझ्यासाठी सख्या आईपेक्षाही खूप जास्त केलेस. माझ्यात जे काही चांगले गुण आहेत ना ते फक्त तुझ्यामुळेच. आणि जे काही वाईट गुण असतील ना माझ्याकडे, ओ आपुलकी कमाई. सच बोलता हूं. मॅडम, मी सीएम साहेबांच्या पीएशी बोललो. त्यांनी तुम्हाला उद्याची अपॉइंटमेंट दिली. गुड. म्हणजे आता मराठी विषयाच्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे. तर चांदेकर, मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेनच, पण त्याआधी मला वाटतं आपल्या शिक्षण मंत्र्यांचे याबद्दल काय मत आहे जाणून घ्यावं. तुम्हाला काय वाटतं? मॅडम, तुमचं म्हणणं बरोबरच आहे. अहो, या बाबतीत प्रत्येक माणसाची मतं जमेस धरून मगच पुढे जायला हवं. मी आत्ताच बोलते. नमस्कार, मी सुधा जोशी बोलते. गायधनी साहेब आहेत का? हो आहेत. जरा देता का फोन त्यांना? हो देते. थँक्यू. हॅलो. नमस्कार गायधनी साहेब, मी सुधा जोशी बोलते. साहेब, मुंबई विद्यापीठाच्या प्रत्येक कॉलेजमध्ये
मराठी विभाग असावा असं आमच्या सिनेटनं आणि अकॅडमिक काउन्सिलनं मान्य केलंय. यावर आपलं मत काय जाणून घ्यायचं होतं मला. मॅडम, मला वाटतं या संदर्भात आपण आग्रह धरू नये, प्लीज. नाही, पण मला कारण समजेल का? कारण काय हो, नेहमीच. म्हणजे त्यासाठी लागणारा वाढीव निधी सरकार देऊ शकणार नाही. नाही, पण तरी तुम्ही एकदम मला असं निकाल देऊन टाकू नका ना. म्हणजे किमान या विषयावर चर्चा होईल, विचार होईल असं तरी मला आश्वासन द्या. बरं, ठीक आहे, मग ते नंतर बघूया. थँक्यू सर. काय झालं मॅडम? शिक्षण खात्याला आपला ठराव मान्य नाही. एनिवे, तुम्ही उद्या सीएम साहेबांना भेटताच आहात. त्यांचं मत महत्वाचं. एकदा थोरात साहेबांनी मनावर घेतलं आणि आदेश काढला की मग बघा, शिक्षण मंत्र्यांचं मत कसं चुटकीसरशी बदलतं. बघूया. घोडा मैदान जवळच आहे. चांदेकर, तुम्ही काटकरांना पाठवून द्या. आणि हो, त्यांना म्हणावं की या विषयाची फाईल उद्या माझ्या टेबलवर मला हवी आहे. येस मॅडम. येऊ? गुड मॉर्निंग मॅडम. अरे बसा बसा काटकर. थँक्यू. काटकर, उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. बर. तेव्हा त्यांच्या समोर मी प्रत्येक कॉलेजमध्ये मराठी विभाग असायलाच हवा असा आग्रह धरणार आहे. अगदी योग्य निर्णय आहे मॅडम. या विषयावर लवकरच काहीतरी निर्णय व्हायलाच हवा. म्हणजे पुढच्या शैक्षणिक वर्षात आपल्याला त्याची अंमलबजावणी करता येईल पटकन. पण समजा काटकर, सरकारने जर वाढीव निधी मंजूर केला नाही तर मग आपण काय करायचं? नाही, म्हणजे मला असं वाटतं की मग आपण विद्यार्थ्यांची फी वाढ करावी का? आता फी वाढ करण्यावाचून गत्यंतर नसेलच मॅडम, तर फी वाढ करावीच लागेल. पण मला असं वाटतं की हा मुद्दा अतिशय नाजूकपणे हाताळावा लागणार आहे आपल्याला मॅडम. नाहीतर मग संप, मोर्चे, धरणं हे सगळं आलं. कारण विद्यापीठाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांची फी वाढवली गेली तेव्हा तेव्हा वादळं उठलेलीच आहेत मॅडम. अच्छा, म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे. तर एकूण तुमच्याशी मी बोलले ते योग्यच झालं म्हणायचं. नाही, म्हणजे परिस्थिती कितपत गंभीर होऊ शकेल याचा अंदाज मला आता आला. येऊ? हो, थँक्यू. थँक्यू. ए बंटी, विकार साखर खेळत बसलास की काय एकटाच? मी पत्त्यांशी खेळतोय. म्हणजे म्हणजे मी पत्त्यांशी मैत्री करतोय. राण्यांची? राण्यांशी सुद्धा, राजाशी सुद्धा आणि गुलामशी सुद्धा. तुला काही काम वगैरे नाहीये की काय? अरे लेकांनो, तुमच्या आधी म्हणजे अगदी लहानपणापासून मी काम करतोय. तुम्ही बापाच्या जीवावर पैसे उडवताय, तर मला पैशाची आणि वेळेची दोन्हीची किंमत. अरे असं असतं तर तू कॉलेजला जाऊन बसला असतास. मला एक कळत नाही, एखादी गोष्ट पुस्तकातनं वाचल्यानंतर ती पुन्हा प्राध्यापकांच्या तोंडून काय ऐकायची? आपल्याला आवडत नाही ते, म्हणून त्या वेळात मी माझी दुसरी कामं करतो. काय पैसे देणं घेणं हेच ना? ती आपली एक ऍक्टिव्हिटी आहे. जाऊ दे ना यार. बरं, तुम्हाला याला इतका उशीर का झाला? नाही, म्हणजे मला वाटलं की कॅन्टीन मध्ये खाण्यापेक्षा तुम्ही आता घरीच खायला लागलात की काय? असं नाही करायचं. पौष्टिक खायचं, नाहीतर पुढे जाऊन काहीच आपल्याला पचत नाही. पण तू पत्त्यांची काय खेळतोस? मी विचार करतोय. पत्त्यांचे एकूण प्रकार 4: इस्पीक, बदाम, चौकट, किलवर. याचा चतुर्वर्णाशी काही संबंध असेल? काय माहित?
एकूण पत्ते 52. हे वर्षातील आठवडे सुद्धा 52. हो रे. पर प्रत्येक प्रकारात पत्ते 13. वर्षातील महिने 12. याचा काही एकमेकांशी संबंध असेल? हे 2 जोकर म्हणजे नक्की कोण? राजकारणाशी याचा काही संबंध असेल? बरं, पहिल्यांदा ज्याने पत्त्याचा कॅट बनवला तेव्हा राजा राणीपेक्षा त्याला एक्काच का श्रेष्ठ वाटला? एक्क्यामध्ये अशी कुठली तिसरी शक्ती त्याला अभिप्रेत होती? एक्क्यावरती ए असतं, म्हणजे याचा नक्की अर्थ काय असेल? पत्त्यांसारखा स्वस्त दुसरा बैठा खेळ नाही. पत्त्यात आपल्याला वेगवेगळे खेळ खेळता येतात. पत्ते खेळताना बुद्धीचा कसही लागतो आणि पत्त्यात जुगारही खेळता येतो. बोला मॅडम, काय एवढं अर्जंट काम काढलं? काम मराठी विषयाचं. मराठी विभाग हा प्रत्येक महाविद्यालयात असावा असा माझा प्रस्ताव आहे. सिनेट, अकॅडमिक काउन्सिल या विद्यापीठाच्या कार्यकारिणी मंडळींमध्ये या संदर्भात चर्चाही घडवून आणली आणि त्यांच्या चर्चांमधून हा प्रस्ताव मान्यही झालेला आहे. बरं, मग आता घोडं कुठं आणलंय? सरकारच्या दाराशी. म्हणजे या संबंधात निर्णय घेतल्यानंतर त्यासाठी जी काही आर्थिक तरतूद लागेल ती आपण करायला तयार आहात का? मॅडम, तुम्ही असं करा, या बाबतीत शिक्षण मंत्री गायधनी यांच्याशी बोलून घ्या. तसंच सरकारच्या आर्थिक विभागाशी सल्लामसलत करावी लागेल. थोरात साहेब, मी गायधनी साहेबांशी बोलले. त्यांचं मत प्रतिकूल वाटलं. म्हणजे त्यांना हा प्रस्ताव मान्य नाही? नाही, त्यांना हा प्रस्ताव मान्य आहे, पण त्यासाठी लागणारा पैसा सरकारकडे नाही असं त्यांचं मत आहे. तेही बरोबरच आहे म्हणा. काय आहे मॅडम, योजना कागदावर किती आकर्षक वाटली ना तरी ती अंमलात आणण्यासाठी पैसा हा लागतोच. आणि सध्या सरकारची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर आहे. याचा अर्थ हा प्रस्ताव अंमलात आणण्यासाठी सरकार वाढीव निधी द्यायला तयार नाही असा घ्यायचा? नाही, म्हणजे असंच नाही म्हणता येणार, पण थोरात साहेब माफ करा, पण मला राजकारणी मंडळींसारखं जर, तर, पण, परंतु अशी भाषा नाही वापरता येत. सरकार जर असमर्थ असेल, आपला नकार असेल तर मला तसं स्पष्टपणे सांगा. उगीच आश्वासन देण्यापेक्षा मला स्पष्ट सांगितलेलं जास्त आवडेल आणि परवडेलही. ठीक आहे, मग जोशी मॅडम, मी तुम्हाला स्पष्ट शब्दातच सांगतो, ह्या कामासाठी वाढीव निधी देणं सरकारला अजिबात जमणार नाही. याचा अर्थ हा प्रस्ताव मला अंमलात आणायचा असेल तर त्यासाठी लागणारा मार्गही मलाच शोधायला हवा, बरोबर? येते मी. धन्यवाद. चला, काय झालंय तुला? अगं आई, मला हसायला काय झालंय विचारू नको. ती अनु आहे ना आपली येडी, तिला वेड का लागलंय ते विचार. पण तू कशाला एवढी हसतेस? अगं तो कोण, तो एक इन्स्पेक्टर येऊन गेल्यापासून अनुचं डोकं ठिकाणावरच नाहीये. उगाच काहीतरी बडबडू नकोस तू. उगाच नाही आई, उगाच नाही. मी आज सकाळपासूनच वागणं बघते तिचं. काय वागली? अगं मी सकाळी लवकर उठले होते, मला एक आर्टिकल कंप्लीट करायचं होतं म्हणून. तर ही बया झोपेतल्या झोपेत कोणीतरी गुदगुल्या केल्यासारखी हसत होती. मला काही कळेच ना. मी तिला उठवलं आणि विचारलं तर चक्क लाजली. खरंच? हो. मग थोड्या वेळाने ते मोहन पुराण वाचायला सुरुवात झाल्यानंतर मला कळलं की ही का झोपेत हसत होती ते. मोहन पुराण म्हणजे काय? ताई, तो इन्स्पेक्टर मोहन आहे ना, तो इतका छान आहे.
तो इतका रुबाबदार आहे, इतका इतका प्रसन्न आहे, इतका हसतमुख आहे. मोहन माळ जपत होती अक्षरशः, तुला सांगते आई. म्हणून तुला हसायला येते होय? मी आज सकाळपासून बघते ना ती काय काय प्रकार करते, ते उगीच नाही हसते. आपली अनु कधीतरी आंघोळीला जाताना टॉवेल किंवा कपडे विसरून गेलेली बघितलीस तू? आज सकाळी आंघोळीला जाताना ती टॉवेल विसरून गेली होती. नाही, पण तरी सुद्धा आकांक्षा, मला असं वाटतं की तू उगीच कुठेतरी कुठला तरी संबंध जोडतेस. नाही नाही, म्हणजे एखाद दिवशी माणूस आंघोळीला टॉवेलला विसरू शकतो. घे तू तिची बाजू घे. तुला सांगू, आज सकाळी आम्ही नाश्त्याला बसलो होतो, ती, मी आणि अक्का तिघी जणी होतो. मी तिला पाणी मागितलं, तिने जाऊन अक्काला दिलं. आता तू याच्यावर म्हणशील की एखाद दिवशी असं होऊ शकतं, एकाने पाणी मागितलं तर दुसऱ्याला दिलं जाऊ शकतं. खरं एखाद दिवशी होतं असं, पण हा एखादा दिवस तो मोहन नावाचा गंधर्व भेटल्यानंतरच का उगवावा? अगं, कदाचित तिला त्याच्याशी मैत्री करावीशी वाटत असेल. तोच तर वादाचा मुद्दा आहे ना. चोऱ्या, खून, दरोडेखोर, स्मगलर्स, जेल, बलात्कार असल्या एकाहून एक वृक्ष गोष्टींमध्ये गुंतलेला हा तरुण अनुला का एवढा आवडावा? मला वाटतं ही सगळी फाजील कौतुक आहेत. असू दे ग आई. आम्ही जेव्हा सकाळी नाश्ता करायला बसलो ना, तेव्हा आम्ही दोघी तिच्या आजूबाजूला होतो. तिच्या समोर तिची डिश होती, पण ती फक्त शरीराने आमच्या बरोबर होती, मनाने तिकडे होती पोलीस स्टेशन मध्ये. आजपर्यंत अनुनी जुन्या हिंदी ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातली गाणी ऐकलेली कधी बघितलीस तू? काय हे झाडामागून लपाछपी करणं, अशी नाकं मुरडत असते. पण आज सकाळी सकाळी बया गुणगुणत होती, ऐकत होती. काय ते ग गाणं? हम प्यार में जलने वालों को चैन कहाँ, आराम कहाँ. आता बोल. अगं, पण तू कशाला एवढी चवताळतेस? मी चवताळत नाहीये, मला हे कोडं उलगडत नाहीये की एक इन्स्पेक्टर अनुला एवढा आवडावा. आकांक्षा, एक तर तू त्या मोहनला अजून बघितलेलं नाहीयेस, आणि दुसरं, एखादी व्यक्ती आवडणं हे ज्याच्या त्याच्या नजरेवर अवलंबून असतं. मी मोहनला बघितलंय, तो मला येऊन भेटलाय. तू मगापासून अनुच्या आणि पर्यायांना मोहनची अवहेलना करतेस. अगं, मोहनला बघितल्यावर खरंच कुठल्याही मुलीला त्याच्याशी मैत्री करावीशी वाटेल. स्वाभाविक आहे. त्याला अनु आपली अपवाद कशी ठरेल? खरंच मला नाही पटत. त्याच्यासाठी तुला आधी त्याला बघावं लागेल, आणि मग माझी खात्री आहे तुला माझं म्हणणं पटेल. चल.